आणि आज आपण ती छोटीशी गोष्ट एकदम सुरुवात म्हणजे त्याच्या आईबद्दल आपण ऐकणार आहोत. निर्गमयाचा 2रा अध्याय 1 ते 10 वचन. आणि तुम्हाला माहिती आहे देवाचा आत्मा वचनाच्या द्वारे बोलतो आणि वचन कार्य केल्याशिवाय परत जात नाही. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन, लक्ष देऊन ऐका, लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लवाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यामध्ये तिने बालकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेवले. आणि पुढे काय होते ते पाहण्यास त्याची बहीण दूरवर उभं राहिली. आईने काम केलंय, आता बहीण दूरवर उभं राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करावयास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असत्या. लवाळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणाव्यास तिने आपल्या एका दासीला सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीत ते बालक पडले आणि पहा तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, हे कोणातरी इब्र्याचे बाळ आहे, इब्रू लोकांचं. तेव्हा म्हणजे यहुदी लोकांचं बाळ. तेव्हा त्या बालकाची बहीण जी बाजूला उभी राहिलेली होती फारोच्या मुलीस म्हणाली, आपणाकरिता मुलास दूध पाजण्यासाठी इब्री लोकांमधून एखादी बाई बोलून आणू का? फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता, म्हणजे तिचा मुलगा म्हणून, माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईल. प्लस तिला वेतन पण मिळालं. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला फारोच्या मुलीचा. तिने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून बाहेर काढले. पुढचं वचन ऐकूया. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 5 ते 6. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. 2 कोरिंथीकरास पत्र याचा 10वा अध्याय 13 वचन. शेवटचं वचन आपण वाचणार आहोत. 2 कोरिंथी 10वा अध्याय 13 वचन. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वासनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परमेश्वर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही तो तुम्हाला सांगेल, यासाठी की तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे. वा, काय सुंदर खात्री, ॲश्युरन्स दिलाय परमेश्वराने. खात्री दिलेली आम्हाला की किती परीक्षा, किती संकटे, कोणती परिस्थिती येऊ द्या, फक्त माझ्यावर भाव ठेव, विश्वास ठेव. मी तुला त्याच्यातून निघण्याचा मार्ग दाखवेल, तुला त्याच्यातून बाहेर काढेल. मार्ग दाखवणारा, मार्ग काढायला शिकवणारा तो परमेश्वर आहे. आता योकेबेद जिल्हा, जोकेबेद म्हटलेला आहे इंग्लिशमध्ये. योकेबेद ही मोशीची आई. तिच्या नावाचा अर्थ आहे याह्वे इज ग्लोरी, परमेश्वर गौरव आहे. परमेश्वर माझे गौरव आहे. योकेबेद या नावाचा अर्थ. आता आपण पाहिलं, हा मोशी आपल्याला माहिती आहे, लहानपणापासून परिचित आहे की यहुदी लोकांना योसेफामुळं जे यहुदी लोक गोशेन प्रांतात जाऊन राहिलेले होते ते काय झालेले होते, गुलाम झालेले होते. आणि ते गुलामगिरी सहन करत होते फारोची. आणि फारोनी भयंकर वाईट रीतीने अत्याचार त्यांच्यावर केलेला होता. त्या गुलामगिरीमध्ये या सगळ्या लोकांनी परमेश्वराकडे ओरड केलेली होती आणि ती ओरड
परमेश्वराने ऐकलेली होती. परमेश्वराने अभिवचन दिलेलं होतं की तुम्हाला मी तुमचा सेवियर पाठवून देईल, वाचवणारा पाठवून देईल. आणि सगळेजण यहुदी लोक, इब्री लोक आशेने वाट पाहत होते की आम्हाला सोडवणार आहे ना. कारण हे अत्याचार भयंकर होते, गुलामगिरी भयंकर होती, तुच्छतेची वागणूक खूप भयंकर होती, चाबकांचा मार खूप वाईट होता. आणि ते सेवियरची वाट पाहत होते. प्रत्येक हिब्रू परमेश्वराकडे आक्रोश करत होते, कारण त्यांना परमेश्वराचे नियमशास्त्र माहिती होते आणि परमेश्वर त्यांच्यासाठी, परमेश्वराचं कार्य त्यांना माहिती होतं. अब्राहमाला देवाने निवडलंय. आम्ही अब्राहमाचे, इसाकाचे लेकर आहोत, याकोबाचे आहोत, इस्रायलाचे आहोत. आम्हाला अब्राहमाला आशीर्वाद दिलेला आहे आणि तो ते पूर्ण करणार आहे. तो आम्हाला वचन दत्त देशात घेऊन जाणार आहे आणि वचन दत्त देशात घेऊन जाणारा सेवियर, लीडर परमेश्वर पाठवणार आहे. याची ते वाट पाहत होते, प्रार्थना करत होते, आक्रोश करत होते. आणि त्या परिस्थितीमध्ये फारोला माहिती होतं, म्हणून फारोने प्रत्येक इब्रियाचं मुलगा मारून टाकण्याचा आदेश दिलेला होता, त्यांची कत्तल करण्याचा आदेश दिलेला होता. त्या दासींना, सुईणींना देखील सांगितलेलं होतं दोघींना की जे मुलगा असेल त्याला मारून टाका, मुली असेल त्याला सेवा. परिस्थिती कठीण होती, अत्यंत भयान होती. फारोचं साम्राज्य प्रचंड होतं. फारोची जी सत्ता होती, मिस्री लोकांची सत्ता, ती प्रबळ होती, क्रूर होती, अत्यंत दुष्ट होते. ते कुणाचा विचार करत नव्हते आणि त्या लहान बालकांचा जन्मल्याबरोबर ते खून करत होते, शिरच्छेद करत होते, मारून टाकत होते. ती लहान लहान लेकरं, सगळी मुलं ते मारून टाकत होते. अशी कठीण परिस्थिती होती आणि राजाच्या समोर विरोधामध्ये कोणीच जाऊ शकत नाही, कारण त्याच्या हातामध्ये सत्ता आहे. ज्या वेळेला सत्यधाराच्या डोक्यामध्ये एखादं खुळ जातं आणि एखादी घाणेरडी गोष्ट सैतान टाकतो किंवा लोकांच्या द्वारे त्याच्या डोक्यात काही टाकलं जातं, तर तो ते पूर्ण करण्यासाठी वेडा होतो. मग त्याला कळत नाही की आता ही आपण आपला नाश करणारी गोष्ट करत आहे, परमेश्वर याच्याद्वारे आपला नाश करणार आहे, हे त्याला कळत नाही. तो बेफाम होतो, तो करतो तेच बरोबर आहे असं त्याला वाटतं आणि तो सत्यधारी व्यक्ती ते करत सुटतो. कारण त्याला माहिती होतं सत्याचं बळ जबरदस्त आहे, सत्याच्या समोर कोणी टिकू शकत नाही. सत्याने आपण दुसऱ्याला नेस्तनाबूत करू शकतो, परंतु तो हे विसरतो की देव सगळ्या सत्ताधारांवरचा वरती परमेश्वर आहे आणि तो सत्ताधारांना पायाखाली तुडवून त्यांचा त्या केलेल्या कृत्याबद्दल नाश करणारा देव आहे आणि तो नाश करतो हे ते विसरतात. पण जोपर्यंत देवाच्या लेकरांना जो त्रास होतो तो भयंकर असतो आणि त्याच्यातून हे सगळे मिस्री लोक चाललेले होते, हे सगळे हिब्रू लोक चाललेले होते आणि अनेक आया टाहो पडत होत्या. प्रत्येकाचं दुःख ही योगेबेद पाहत होती, पण विश्वास तिचा परमेश्वरावर होता. लक्षात घ्या प्रियांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवणारी तिच्या नावातच सामर्थ्य होतं, तिच्या नावाचाच अर्थ होता यावे इज ग्लोरी, परमेश्वर माझा गौरव आहे. पहा, तिनं विश्वासानं गर्भधारणा राहू दिली. एवढं सगळं माहिती असताना गर्भधारणा राहू दिली, तिला मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर प्रियांनो, मुलगा लेकरू झालं, तुम्हाला माहितीये, ट्यार ट्यार करायला सुरुवात होते. शेजारच्या पाजारच्यांना कळतं, सगळ्यांना समजतं की यांच्या घरात बाळ आलेलं आहे. रात्री बेरात्री शांत सगळं वातावरण असताना ते लेकरू ओरडायला लागतं आणि सगळ्यांना जाहीर करून सांगतं की या घरात बाळ जन्मलेलं आहे म्हणून. 3 महिने त्या घरामध्ये बाळ होतं, कुणालाही कळलं नाही, कारण कळलं की त्याची कत्तल होत असेल. म्हणजे ही योगेबेद किती हुशार होती, परमेश्वरापासून तिला बुद्धिमत्ता प्राप्त होती आणि ती परमेश्वरावर अवलंबून होती. 3 महिने रिस्क घेऊन तिला ते बाळ सांभाळलं. माझ्या प्रियांनो, जर माझं बाळ जन्मल्याबरोबर मारून टाकणार आहे, पहिल्या प्रथम ती आईच घाबरेल त्याला लेकरू बाळ ठेवायला. दुसरी गोष्ट, या लेकरामुळे आमची कत्तल व्हायची, आम्हालाही त्रास व्हायचा जर लपून ठेवलं तर. राजाच्या विरोधापुढे कोण जाणार, सत्तेच्या विरोधापुढे कोण जाणार. तिने घाबरून ते ठेवलं नसतं, लपून ठेवलं नसतं, पण तिचा विश्वास सत्ताधारांपेक्षा, सत्ताधारांना चालवणारा आणि त्यांना पायदळी तुडवणारा जिवंत देव या यावे याच्यावर तिचा विश्वास होता. आणि त्या विश्वासाने 3 महिने तिचं लेकरू न रडता घरामध्ये राहिलं. कुठेही त्या लेकराचा आवाज गेला नाही. पण 3 महिन्यानंतर तिला कळालं की आता आपण जास्त काळ लेकरू सांभाळू शकत नाही घरामध्ये.
त्यावेळेला विश्वासानं पाऊल तिनं पुढे टाकलं. ती देवाच्या आत्म्यानं प्रेरणेने चालत होती. लक्षात घ्या प्रियानो, तिने पेटारा घेतला, त्याला राळ आणि डांबर चोपडला. आपल्या मुलीला तिनं तयार केलं, मरियमला. अहरोन हा अजून एक नंतर झालेला मुलगा होता, परंतु तिनं मरियमला तयार केलं. त्या पेटारा घेतला, त्या पेटाऱ्यामध्ये त्या बाळाला ठेवलं. 9 महिने सांभाळलेलं बाळ, कळा देऊन भयंकर मरण्याच्या यातना सहन करून कळा देऊन बाहेर आलेलं ते बाळ. 3 महिने त्याला दूध पाजून त्याच्याशी पूर्ण अटॅच झालेली ती माता. तिने त्याचं सेपरेट घर त्या पेटारात तयार केलं, डांबर राळ लावला आणि त्याच्यामध्ये त्या लेकराला ठेवलं. आणि जलाशयावर तिने आपलं लेकरू सोडलं. लबाळ्यामुळं, लबाळे तुम्हाला माहितीये की त्याच्यामुळे त्याच्यात काही अडकलं तर ते निसटून जात नाही, पाण्याच्या वेगानं वाहून जात नाही, ते अडकून राहतं लबाळ्यामध्ये. तो पेटारा अडकू दिला तिनं त्या लबाळ्यामध्ये. अशा ठिकाणी तिनं केलं ज्या ठिकाणी फारोची कन्या आणि तिच्या मैत्रिणी, म्हणजे तिच्या मैत्रिणी कशा असणार, तिच्या दासी कशा असणार, रिच, श्रीमंत, सत्ताधारी, सत्ता डोक्यात शिरलेली, मगरूर, त्या सगळ्या स्वतःच खरं करणाऱ्या अशा त्या सगळ्या दासी आणि तिच्या मैत्रिणी त्या ठिकाणी पाण्यासाठी, नहाण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी त्या ठिकाणी येत होत्या. त्याच ठिकाणी तिनं ते ठेवलं. त्यांनी आल्यानंतर पाहिलं त्या पेटाऱ्यामध्ये, उघडल्यानंतर ते बाळ रडायला लागलं आणि त्यांना त्याचा कळवळ आला. तोपर्यंत उभी केलेली मरियम, तिला काय माहिती होतं की त्या घेतीलच तो पेटारा. त्यांच्याच घरातून आदेश निघाला होता ना लहान लेकरांचं कत्तल करण्याचा. इब्रूचं बाळ बघितल्यानंतर त्या कत्तल करू शकत होत्या ना, तिने घाबरून ठेवलं नसतं. अरे जे लोक, ज्या फारोने आदेश दिलाय जन्मलेला प्रत्येक मुलगा मारून टाकायचं, त्याचीच मुलगी तिथे येते, त्याच्या सेविका तिथे येतात, तिच्याच मैत्रिणी तिथे येतात आणि तिथं मी त्यांच्या समोर 3 महिने जपून ठेवलेलं ते बाळ मी त्यांच्या समोर ठेवू. निर्भीड होती ती, त्यांच्या समोर तिनं ते ठेवलं. विश्वास देवावर होता. ते बाळ तिनं तिथं ठेवलं आणि त्यांनी घेतलं. त्यांना कळवळा निर्माण झाला. लक्षात घ्या, तिने तिचं कार्य केलं, देवाने पुढचं कार्य केलं. तिने मरियमला कुठेही काही सांगितलं नव्हतं तुला काय बोलायचंय ते. मुलीला काहीही सांगितलेलं नव्हतं मोशेच्या बहिणीला. आणि त्या मोशेच्या बहिणीने पळत जाऊन त्यांना सांगितलं, हे बाळ रडतंय, याला पाजणारी हिब्रू बाई मी तुम्हाला आणून देऊ का? म्हणजे मला दूध पाजणारी ज्या आईचं बाळ दूध तुटलेलं आणि जिच्या स्तनांमध्ये दूध आहे ती आई मी तुमच्याकडे आणून देऊ शकते. तिनं त्यांना अगदी बिनधास्तपणे, निर्भीडपणे सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं. म्हणजे तिच्यातही देवाने विश्वास निर्माण केला. तिच्या मुखात देवाने शब्द दिले. त्या फारोच्या मुलीमध्ये परमेश्वराने कळवळा निर्माण केला त्याची योजना पूर्ण करण्यासाठी. आणि तिने सांगितलं घेऊन ये. पहा त्या ठिकाणी ती आली, मोशेची आई योकेबेद, आणि तिने ते बाळ उघडायला लावलं. प्लस तिला त्याच्याबद्दल वेतन मिळालं. त्याने सांगितलं त्या बाळाला माझ्यासाठी, माझं लेकरू म्हणून तिने घेतलं, माझ्यासाठी या लेकराला सांभाळ, हे माझं लेकरू आहे. म्हणजे तिला संरक्षण दिलं. फारोच्या मुलीचं लेकरू कोण त्याला कत्तल करू शकेल? संरक्षणाचे कोड बांधले गेले. कोण कत्तल करू शकणार आहे? माझं लेकरू, ने घरी पास त्याला, शिक्का मारला माझं लेकरू असल्याचा, संरक्षणाचे कोड झाले त्याच्या भोवती आणि ते लेकरू घेऊन जा. प्लस वेतन पण, पगार पण दिला. वा, कोणत्या आईला दूध पाजल्याचा पगार मिळतो? योकेबेदला दूध पाजल्याचा पगार मिळाला. प्रियांनो, देवाची योजना पूर्ण करणारी ही स्त्री, तिचं ते लेकरू, ते पोटचं लेकरू, ते मारलं गेलं तर नाही, त्याची कत्तल केली गेली नाही. उलट त्याला राजाचा जो मारणारा त्याला तारणारा बनवलं, तोच सेवेर करणारा, आणि त्याचंच लेकरू म्हणून आता तिच्या उदरी दिलंय. म्हणजे माझं लेकरू मी मोठं केल्यानंतर ते राजवाड्यात राहणार, राजपुत्र म्हणून थांबणार, फारोच्या कन्येचं लेकरू म्हणून थांबणार. काय प्रतिष्ठा आणि काय संरक्षण आणि काय ती बळकटी माझ्या लेकराला परमेश्वराने प्राप्त केली. कारण मी कुणावर विश्वास ठेवला? या उभ्यावर. परिस्थिती अत्यंत भयान असताना
नेगेटिव्हिटी असताना, नेगेटिव्ह सिच्युएशन आहे, पूर्ण नकारात्मक सिच्युएशन आहे, कुठे काहीच घडणार नाही, कत्तल आहे, दहशत आहे, सत्ताधारी वेळानं पेटून उठलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये यावे माझा संरक्षणाचा कोट आहे, तो माझा विजयाचा झेंडा आहे, जवान निस्सी आहे. लक्षात घ्या. आणि तिनं पाऊल पुढे टाकला आणि तिला तिचं लेकरू परत तिच्या हातात मिळालं. ते तिनं मोठं केलं आणि परत तिच्याकडे आणून दिलं मोशेच्या कन्येमुळे. आणि आपल्याला माहितीये पुढं मोशेची वाढ त्या ठिकाणी झाली की जेणेकरून त्या यहुदी लोकांची सुटका करण्यासाठी तो उभा राहिला आणि त्यांना कनान देशात त्यानं नेलं. सुटका करणारा म्हणून तो उभा राहिला. माझ्या प्रियांनो, योकेबेद बद्दल काय शिकवतं परमेश्वर? योकेबेद विश्वास ठेवणारी होती. योकेबेद विश्वासाने माझा देव माझा बल आहे, माझा गड आहे, माझा बुरुज, माझा चट्टान आहे, तो माझा संरक्षणाचा कोट आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर राखणाऱ्यांचे जागणाऱ्यांचे श्रम व्यर्थ हो व्यर्थ, देवाचं वचन सांगतं. तो जर संरक्षण करत नाही तर कोणतीच गोष्ट सुरक्षित राहू शकत नाही. पण जर परमेश्वर संरक्षण करत नसेल तर कोणी त्याचा नाश करू शकत नाही. यशा 45 मध्ये म्हटलंय, परमेश्वर दार उघडतो ते दार कोणी बंद करू शकत नाही, तो जे बंद करतो ते कोणी उघडू शकत नाही. तो उंच सकल असणार सपाट करतो. योकेबेद ही विश्वास ठेवणारी होती. तिचा विश्वास प्रचंड होता. तिला माहिती होता तारणारा माझा परमेश्वर यावे आहे, मारणारा काहीच करू शकत नाही. तो मारणाऱ्याला तारणारा म्हणून उभा करणारा तो देव आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. विश्वास ठेवणारी, फर्म आणि दृढ विश्वास होती. दुसरी गोष्ट, ती आशावादी होती. तिला आशा होती की आमच्या सर्व लोकांना वाचवणारा येणार आहे, तो माझ्या लेकरालाही वाचवेल. जरी तिला माहिती नव्हतं माझं लेकरूच वाचवणारा आहे, सेव्हियर आहे, हे तिला माहिती नव्हतं, पण तिला माहिती होतं की माझं लेकरू मोठं झाल्यानंतर त्याला वाचवणारा येणार आहे. परमेश्वर त्याचं अभिवचन पूर्ण करणारा आहे. तिसरी गोष्ट, ती बुद्धिमान होती. तिनं आकांड तांडव केला नाही, ती घाबरली नाही, ती पॅनिक झाली नाही, तिनं काउन्सिलिंग कुणाकडे जाऊन विचारलं नाही, ती शेजाऱ्याकडे मैत्रिणीकडे ह्याच्या त्याच्याकडे गेली नाही. तिनं सगळ्यांना सांगितलं नाही लेकरू झालं, आता कसं संरक्षण करू, आता कसं सांभाळू त्याला, आता काय करू, आता काय करू, कुठं जाऊ, काय करू, काहीच नाही. ती बुद्धिमान होती. ती शांत राहिली. ती शांत राहिली कारण ती देवावर अवलंबून होती. तिनं स्वतःला देवाच्या हातात सोपवलं होतं. ती प्रचंड बुद्धिमान होती आणि देवावर अवलंबून राहणारी होती. 1 पेत्र 5:7, त्याच्यावर तुम्ही आपली सगळी चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो. या वचनावर विश्वास ठेवणारी तिने आपली चिंता परमेश्वरावर टाकलेली होती. पुढची गोष्ट, 5वी गोष्ट, ती हार न मानणारी होती. तिनं हार मानली नाही. 3 महिन्यानंतर मी त्या लेकराला आता घरात सांभाळू शकत नाही कारण आता ह्याचा आवाज वाढत जाणार आहे, आता लोकांना कळणार आहे. तिनं लगेचच दुसरी आयडिया काढली. तिनं पेटार घेतलं, त्याला राळ आणि डांबर लावला. ती हार न मानणारी होती. ती जिद्दी होती. परिस्थिती तिला माहिती, ती 3 महिने सांभाळलं, न हार मानता सांभाळलं. मरू देणार नाही लेकराला, ताब्यात देणार नाही त्यांच्या लेकराला. आणि त्याच्यानंतर तिनं पेटार तयार केलं. मार्ग काढणारी होती. परिस्थितीवर मात करणारी होती. परिस्थितीच्या समोर डोकं ठेवणारी, वाकवणारी नव्हती. डोकं स्वतःच वाकवून हार मानणारी ती नव्हती. योहान्याचा 4था अध्याय 4थं वचन, मुलांनो तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो अधिक सामर्थ्यशाली आहे. हे तिला माहिती होतं. हे तिला माहिती होतं माझ्यामध्ये सामर्थ्यशाली देव आहे. जगात असणाऱ्या सगळ्या सत्ताधाऱ्यांपेक्षा माझ्यात कार्य करणारा देव सामर्थ्याचा देव आहे. गलती करास पत्र्याचा 6वा अध्याय 9वं वचन मध्ये सांगितलंय, चांगलं करण्याचा कंटाळा करू नको कारण आपण न खचलो तरच येत्या काळी आपल्या पदरी पीक पडेल. चांगलं करण्याचं तिनं थांबवलं नाही. 3 महिने तिनं सांभाळलं. त्याच्यानंतर पुढचं पाऊल टाकलं, पेटारात घेतलं
आणि त्याला घेऊन ती त्या ठिकाणी गेली. परत आपली मुलगी तिथं ठेवली तिनं. जर ती मुलगी पण हिब्रू आहे, बाळ पण हिब्रू आहे, तर जर बाळाला एवढे 3 महिने लपवलं म्हणून त्या मुलीची पण कत्तल होऊ शकली असती. तिनं रिस्क घेतली, प्रियानं तिनं रिस्क घेतली आणि आपल्या मुलीला पण तिथं थांबवलं तिनं. कारण तिचा विश्वास परमेश्वरावर होता आणि ती मार्ग काढणारी होती, घाबरणारी नव्हती. ती जीव वाचवणारी होती. ती जीव वाचवणारी होती. भले काही झालं तरी हरकत नाही, पण देवानं जे मला दिलेलं आहे ते मी वाचवणार, ते राखून ठेवणार. पुढची गोष्ट म्हणजे ती सावधगिरीने वागणारी होती. तिनं शेजाऱ्यांवर विश्वास ठेवला नाही, तिनं नवऱ्यावर, घरातल्या कोणत्या व्यक्तींवर विश्वास ठेवला नाही. तिनं स्वतः कृती केली, स्वतः केले प्रत्येक गोष्ट. 3 महिने तिने स्वतः सांभाळलं. 3 महिन्यानंतर तिच्या नवऱ्यानं पेटाऱ्याला डांबर लावलं नाही का? त्यानं जन्म दिला नव्हता का? ती म्हणू शकली असते ना, चल लाव पेटाऱ्याला डांबर आणि रान आणि कर असं कर तसं, म्हटली असते, आदेश दिला असता तिने. तिनं त्याला आदेश दिला नाही. निम्रत त्याला काहीच बोलली नाही नवऱ्याला. तिनं स्वतः त्याला राळ आणि डांबर लावला आणि तिनं स्वतः मुलीला तिथं उभं केलं. तिनं स्वतः निर्णय घेतला. ती डिसिजन घेणारी होती, निर्णय घेणारी होती, देवावर अवलंबून राहून. देवाच्या सामर्थ्यानं निर्णय घेणारी, देवाच्या सामर्थ्यानं कृती करणारी होती. फक्त प्रार्थना करणारी नाही. प्रार्थना आणि प्रयत्न नाण्याच्या, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आम्ही फक्त प्रार्थना करून देवा मला खाटल्यावरही कधीच नाही का बजाज मध्ये एवढं चांगलं काम त्याला प्राप्त होऊ शकलं, कारण प्रार्थना आणि प्रयत्न त्यानं केला आणि त्याच्या कुटुंबानं केल्या. राखून राहिले देवाकडे की परमेश्वरानं आम्हाला वचन दिलं तो पूर्ण करेल. का किती अशक्य गोष्टी त्याच्या समोर दिसल्या नसतील का? रडले नसतील काय? हे होऊ शकेल किंवा नाही होऊ शकेल. किती वेळाला हार मानावी लागली असेल, किती वेळाला अश्रू गाळावे लागले असेल. राखून राहिले. ज्या वेळेला राखून राहतो, विश्वास ठेवतो, त्यावेळेला परमेश्वर करतोच करतो. ती सावधगिरीनं वागणारी होती. ती उतावळी नव्हती. तिनं उतावळेपणा केला नाही, तर ती स्थिर राहिली. आकांतांडव तिनं केलं नाही. तिनं कुरकुर केली नाही देवाकडे. काय परमेश्वरा, तू वाचवणार आहे काय? आमच्यावर अशी वेळ की आम्हाला ह्यांच्यापासून पळावं लागतं, आमचे लेकरं अशा पद्धतीने कत्तल होतात, माझं लेकरू तरी वाचव. तिनं कुरकुर नाही केली. प्रार्थना केली पण तिने कुरकुर नाही केली. फक्त ती परमेश्वरावर अवलंबून होती आणि कृती करत होती. स्थिर होऊन देवाची वाट पाहत होती. यशा 30 मध्ये म्हटलं, स्थिर व्हा, शांत व्हा आणि जाणा मीच परमेश्वर आहे. तिला माहिती होता यावे माझा देव माझ्या संगती आहे. ती परमेश्वराच्या योजना पूर्ण करणारी होती. माझ्या प्रियांनो, देवाच्या सानिध्यात राहणाऱ्या स्त्री आणि पुरुषामध्ये देवाचा आत्मा कार्य करतो आणि देवाचा आत्मा कार्य करतो त्यावेळेला परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो, आम्हाला आशीर्वाद देतो. त्या आशीर्वादातून तो त्याच्या योजना पूर्णत्वास नेतो. आज बजाजमध्ये कामाला नेलंय, त्या ठिकाणी सुवार्ता काम करण्याचं काम, त्या ठिकाणी लोकांसमोर ख्रिस्त गाजवण्याचं काम. की आमचा येशू ख्रिस्त धर्मांतर करण्यासाठी आला नाही. ख्रिस्त हा धर्म नाही, बायबलमध्ये कुठेही लिहिलेलं नाही. प्रेषितांची कृत्याचा 11वा अध्याय आणि 26व्या वचनात सांगितलं हे लोक कोण? तर येशू ख्रिस्ताला अनुसरणारे. 11वा अध्याय प्रेषितांची कृत्याचा 11वा अध्याय 26वं वचन पाठ करून ठेवा. हे लोक कोण? तर हे येशू ख्रिस्ताला अनुसरणारे. म्हणून ख्रिस्ताला अनुसरणारे म्हणून त्यांना ख्रिस्ती हे नाव पडलं, म्हणून ख्रिश्चन म्हटलं गेलं. देवादिदेव परमेश्वर धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. मग बाप्तिस्मा काय आहे? काय कृती आहे? कसली कृती आहे? धर्मांतराची कृती आहे का? नाही. माझा जुना मनुष्य पाण्यामध्ये मेला आहे आणि माझ्यामध्ये ख्रिस्त उठला आहे.
येशू तू माझ्या अंतःकरणात ये, तुला मी माझ्या तारणारा देव म्हणून स्वीकारतो. त्यावेळेला येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणात येतो आणि त्याचे सगळे ऍट्रिब्यूट्स, त्याचे सगळे गुणधर्म आमच्यातून दिसतात लोकांना. तो क्षमा करणारा देव, तो प्रीतीचा देव, परिस्थिती बदलवणारा देव, आरोग्य देणारा देव, सामर्थ्य देणारा देव, अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आणि प्रकाशाचा आणि पवित्र देव हे आमच्यातून लोकांना दिसतं. कारण तो आमच्यामध्ये राहतो. तो कुठे राहत नाही, तो आमच्यात राहतो. तो आमच्यात आहे. तो सर्वव्यापी परमेश्वर आहे. इन अँड आउट आम्हाला भेटतो. ज्यावेळेला आम्ही आमचा तारणारा म्हणून त्याला स्वीकारतो त्यावेळेला त्याच्या योजना आमच्यामध्ये पूर्ण होतात. आणि ही विश्वासाची कृती आम्ही लोकांच्या समोर करतो. बाप्तिस्माची जुना मनुष्य माझा पाण्यात गेलाय, माझ्यामध्ये उठलाय, तो ख्रिस्त आहे. मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जो जगतो. ही विश्वासाची कृती आम्ही सगळ्यांमध्ये समोर करतो. त्याला बाप्तिस्मा म्हणतो. आणि जातिगंतापर्यंत जाऊन माझी सुवार्ता सांगा, त्याने सांगितलेला की जगाचा निर्माण करता एकमेव देव येशू ख्रिस्त, तो तारणारा देव, त्याची सुवार्ता सांगा. धर्मांतर नाही, हे लक्षात घ्या. तिच्यामध्ये सेल्फ कंट्रोल होता. तिच्यामध्ये स्वतःच्या आत्म्यावर, स्वतःवर तिचा कंट्रोल होता. ती बेताल नव्हती. पाहिजे तसं वागणारी, पाहिजे तसं करणारी नव्हती. ती शांतपणे परमेश्वराच्या सामर्थ्याने स्थिरपणे कृत्य करत होती. फारोच्या राजाच्या विरोधात जाणं साधी गोष्ट नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणं साधी गोष्ट नाही. सत्ताधारी हा क्रूर असतो. ज्यावेळेला त्याला सैतान चालवतो त्यावेळेला तो भयंकर क्रूरपणे देवाच्या लोकांचा आणि देवाच्या लोकांच्या योजनेचा नाश करत जातो. तो काय करतो कळत नाही. मी तुम्हाला आधीच सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये तिला हे कार्य करायचं होतं. तिने शांतपणे केलं. त्याची आज्ञा होती लहान बाळ मारून टाकायचं, मुलगा मारून टाकायचा, तरी देखील ती शांत होती. तिने मारून टाकलं नाही. प्लस तिनं ते राजवाड्यात ते पाठवलं. माझ्या प्रियांनो, ती वाकल न तुटणारी अशी सिदार वृक्षासारखी, देवदारू सारखी ती होती. देवदारूला आम्ही किती खाली वाकवलं तर ते वाकतं, जेवढं वाकवेल तेवढं वाकतं. त्याच्यावर पाय दिला तरी ते नतमस्तक होतं, जमीनदोस्त होतं. परंतु सोडलं की ते परत जसं तसं होतं. परत ते तसंच होतं. चिवट लाकूड, मोलवान लाकूड, न वाकणारं झाड, सिदार वृक्षासारखी ती होती. वाकली ती, सरेंडर केलं तिनं तिचं लेकरू. पाण्यावर, जलाशयावर सोडलं, पेटाऱ्यामध्ये, आणि विश्वास देवावर ठेवला. आता तू कर, माझं कार्य मी केलं परमेश्वरा. आता जिथं माझे हात टेकतात तिथं तुझं कार्य सुरू होऊ दे. मला जेवढं जमेल ते मी करेल आणि पुढचं मी परमेश्वरावर सोपवून देईल. परमेश्वरा, आता इथं माझे हात टेकले, हे अशक्य आहे, पण अशक्य गोष्ट पूर्ण करणारा तू देव आहेस. आणि त्यावेळेला परमेश्वराने त्याचं कार्य केलं. मरियमच्या मुखामध्ये शब्द टाकले. ते बाळ रडायला लागलं. ते पेटार त्या दासींना दिसलं. त्यांनी ते घेतलं, त्यांनी ते उघडलं. कळवळा त्या फारोच्या मुलीमध्ये अंतःकरणात निर्माण केला. तिनं त्याला अडॉप्ट केलं, स्वतःचं लेकरू म्हणून स्वीकारलं. मरियमने लगेच तिला दूध पाजणारी आणून दिली. त्याच्याच आईकडे दूध पाजण्यासाठी देण्यात आलं. मोठं झाल्यानंतर तिला त्याने राजवाड्यात तिने नेऊन दिलं. तोपर्यंत तिला पगार मिळत होता, बाळाला वाढवता आलं, त्याचं प्रेम मिळालं आणि मग तिनं तिथं पाठवलं. उत्तमातलं उत्तम शिक्षण, उत्तमातलं उत्तम कौशल्य प्राप्त करण्यासाठी, सगळ्या राज अधिकाऱ्यांचे सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, कौशल्य प्राप्त होण्यासाठी त्याला त्या ठिकाणी परमेश्वराने ठेवलं आणि तो त्या ठिकाणी गेला. देवाची योजना पूर्ण करणारी योखबेद होती. योहान 16:33, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगाला तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. धीर धरला तिनं, धीर धरला, शांतपणे ती वाट पाहिली. लेकरालाही पाजता आलं, जिवंत लेकरू राहिलं, वर वेतन मिळालं, पगार मिळाला. कोणत्याच आईला दूध पाजल्याचा पगार मिळत नाही, तिला दूध पाजल्याचा पगार मिळाला. कारण तिला माहिती होतं विश्वास देव ठेवतात ते कदापि लज्जित पज्जित होत नाही. हे देवाचं अभिवचन आहे.
जे परमेश्वराची विश्वास ठेवतात, परमेश्वरावर विश्वास ठेवतात, जे त्याच्याकडे पाहतात, ते कदापि लज्जित होत नाही. 1 योहान 5:4 मध्ये सांगितले, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. तिला माहिती होतं, मी विश्वास ठेवणार, मला जय मिळणारच मिळणार. काय जबरदस्त यश तिला मिळालं, विचार करा. सगळ्या हिब्री स्त्रिया, सगळ्या ज्यूइश स्त्रिया, यहुदी स्त्रिया अचंबित झाल्या असतील. आम्हाला नाही सुचलंय, आम्ही नाही केलं हे. अगं बाई, आमचं बाळ तर मेलं, आमच्या समोर त्याला वरलं गेलं, आणि हिनं हिचं बाळ वाचवलं तर वाचवलं. वर ते राजवाड्यात वाढवलं जातं, वरीला दूध पाटलाचा पगार, हिचं घर त्याच्यावर चालतंय. देवाच्या योजनाच्या वेळेला आम्ही पूर्णत्वास नेतो, नेटानं कुणाचाही विचार न करता, कोणत्या सत्ताधाऱ्यांचा विचार न करता देवाच्या योजनाच्या वेळेला आम्ही पूर्णत्वास नेतो. त्यावेळेला परमेश्वर आमच्यासाठी उभा राहतो आणि तो आम्हालाही आशीर्वादित करतो, कारण त्याच्या योजना पूर्ण करणाऱ्यांचा परमेश्वर सन्मान होऊ देतो सगळ्यांच्या समोर. तिला पूर्ण खात्री होती की तिला विजय मिळणारच मिळणार. लिगली तिला अधिकार प्राप्त झाला लेकराला वाढवल्याचा. माझ्या प्रिय, असंच एक छोटस उदाहरण अजून आपण बघणार आहोत की देवाच्या योजना पूर्ण करणाऱ्या, परिस्थितीवर मात करणाऱ्या एबिगेल ही दाविदाची बायको म्हटली, पण ही पहिलं नाबालाची बायको होती. नाबाल हा श्रीमंत होता, प्रचंड श्रीमंत होता, आणि शाऊल दाविदाच्या पाठीमागे लागलेला होता. दावीद सळगी पळ करून जावई असताना देखील तो सगळीकडे पळत आहे आणि शाऊल त्याच्या पाठीमागे लागलाय, हे सगळ्यांना माहिती होतं. याच दाविदानं या नाबालाच्या सगळ्या लोकांचं संरक्षण केलेलं होतं, सांभाळ केलेला होता, त्यांना प्रोटेक्शन दिलेलं होतं. आणि या नाबालाकडे तो आला की माझं सैन्य, जे माझ्या संगती असणारे लोक आहेत, माझे लोक, त्यांना खाण्यासाठी काही नाही, तर त्यांना अन्नाची शिदोरी दे म्हणून मागायला आला. तर त्याने त्याला लज्जित वज्जित करून, वाईट बोलून, त्याचा अपमान करून त्याला पाठवून दिला. अबिगेलला माहिती होतं नाबालाची बायको, नाबाल हा वृद्ध होता आणि अतिशय माजलेला होता, पैशाचा गडबडी गर्विष्ठ होता, दुष्टाईनं पेटलेला होता, सत्ता होती त्याच्या हातामध्ये, त्याच्यामुळे त्याला काही कळत नव्हतं. आणि म्हणून देवाच्या योजना नष्ट करणारा तो होता. त्याने दाविदाला मदत केली नाही. अभिषिक्त तो देवाचा सेवक हे माहिती असताना त्याने त्याला लांछित केलं, त्याला लज्जित पज्जित करून पाठवून दिलं. पण अबिगेलने ते पाहिलं, तिला माहिती होतं दाविद अभिषिक्त आहे, आणि त्यानं आपल्या नवऱ्याने त्याचा अपमान केला, त्याला हाकलून दिला. हा दावीद शूर आहे आणि आमचं रक्षण केलेलं आहे आणि आम्ही त्याची परतफेड वाईटाने केलेली आहे. तिला कळलं की हा दावीद आमच्यावर आता उलटला तर खूप वाईट होईल, कारण हा अभिषिक्त दास आहे, हा राजा होणारच आहे. तिचा विश्वास होता, विश्वास देवावर असल्यामुळं तिला या गोष्टी माहिती होत्या आणि ती लगेचच शिदोरी तयार केली, उत्तमातली उत्तम शिदोरी घेतली. काही दिवस पुरेल असं अंजीर, द्राक्षाचे घड, वाईन आणि भाकरी आणि सगळं मांस, सगळं प्रोटेक्ट केलेलं मांस, सगळ्या गोष्टी घेऊन ती त्याच्या भेटीला गेली आणि त्याच्या समोर दासदासींना घेऊन गेली आणि ते त्याच्याजवळ ठेवून त्याच्या पायाजवळ नतमस्तक झाली आणि तिने त्याला क्षमा मागितली. आपल्या नवऱ्याने केलेल्या कृत्याची क्षमा या स्त्रीनं मागितली. बुद्धिमान होती, माहिती होतं आता आपण न्यस्त नाबूद होणार, कारण आपण केलेल्या चांगल्याची फेड वाईटाने केली. अभिषिक्त दासाला लज्जित पज्जित केलेला आहे, म्हणजे देवाचा कोप आपल्यावर येणार आहे. तिनं आधी त्या अभिषिक्ताची क्षमा मागितली, त्या अभिषिक्तेला पुरवठा केला. हुशार होती, बुद्धिमान होती. नाबाल मरम पावला आणि दाविदानं अशी हुशार बुद्धिमान विधवा म्हणून तिला स्वतःची पत्नी करून घेतली, राणी म्हणून राजवाड्यात राहिली. देवानं तिला आशीर्वाद दिला, कारण देवाच्या अभिषिक्ताला तिनं अन्न पुरवलं आणि त्यांची तिने क्षमा मागितली. देवाच्या योजना जाणणारी, मार्ग काढणारी, हतबल झाली नाही, रडत बसली नाही आता आमचा नाश होणार, आता असं होईल, आता तसं होईल, किंवा नाशाला सामोरी गेली नाही, किंवा वृद्ध म्हाताऱ्या नवऱ्याबद्दल कुरकुर केली नाही, शांतपणे कृती केली. बुद्धिमान होती, मार्ग काढणारी होती, परिस्थितीवर मात करणारी एबिगेल होती. शेवटी ती राजवाड्यामध्ये राणी म्हणून उभी राहिली दाविदासंती. पुढचं उदाहरण म्हणजे एस्तेर. अनाथ एस्तेर राणी झाली आणि तिच्या सगळ्या लोकांचा
हामानानं शिरच्छेद करण्याचा कायदा काढला राजाला घेऊन, अहश्वरोष राजाला घेऊन. आणि त्यावेळेला ज्यावेळेला तिला हे कळलं त्यावेळेला तिने आकांतांड केला नाही. राजाला म्हटली नाही मी तुझी बायको, माझे लोक मारले जातात, काहीतरी कर. सौंदर्यानं तिच्या गुणानं ती निवडली गेलेली होती. तिने त्याचं स्वतःचं शरीर किंवा सौंदर्य वापरलं नाही. राजाला म्हटली नाही की त्या माझ्या लोकांना वाचव. तिने आदेश दिला लोकांना. मार्ग कसा काढला तिने? पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवली गेली. तिने आदेश दिला यहुदी लोकांना 3 दिवसाचे उपवासाने प्रार्थना करा. मी देखील करते. आणि परमेश्वराकडे प्रार्थना करा आणि मागा. 3ऱ्या दिवशी ती मेले तर मेले, जगले तर जगले म्हणून राजाच्या राजदंडाला हात लावण्यासाठी ती गेली. कारण कायदा होता राजाला न विचारता राज्यकारभार चालू असताना जो कोणी जाईल तर मरणदंडास पात्र आहे, मग तो कोणी असू दे, बायको असली तरी देखील. आणि तरी देखील ती गेली आणि तिला राजाची मर्जी प्राप्त झाली. मर्जी प्राप्त झाल्यानंतर राजाने म्हटलं तुला अर्ध राज्य माग. तिनं नाही केलं तसं. कारण लोकांच्या समोर ती यहुदी देवाचं लेकरू होती. तिनं त्यांच्या समोर देवाला, कारण पुढे ती उघडे पडणार होती की ती यहुदी, लोकांना कोणाला माहिती नव्हतं ती यहुदी आहे, परंतु पुढे लोकांना कळणार आहे आणि मग माझ्या या यावेचं नाव उंचावलं गेलं पाहिजे. तिनं त्या ठिकाणी फायदा घेतला नाही. म्हटली नाही आत्ताच्या आता हामानाला असं करा म्हणून, त्याचा शिरच्छेद करा, म्हटली नाही. तिनं त्यांना घरी जेवायला बोलवलं. प्लस शत्रू असणारा हामान जो त्यांनाच कत्तल करण्यासाठी उभा राहिलेला त्यालाही घरी जेवायला बोलवलं. 2 दिवस तिनं त्यांची खातिरदारी केली, त्यांना अन्न खाऊ घाललं, सन्मान दिला, सेवा केली, गार पाण्याचा प्याला दिला. जे बायबलमध्ये लिहिलेलं आपल्या शत्रूला गार पाण्याचा प्याला दे म्हणजे तू त्याच्यावर मस्तकावर निकाळाची रास ठेवशील. आपल्या शत्रूची सेवा करणं फार कठीण आहे. घरात बोलवून तिने त्याची सेवा केली. पहा, मार्ग काढणारी होती, परिस्थितीवर मात करणारी होती. आणि नंतर तिनं राजाची मर्जी प्राप्त झाल्यानंतर त्याच्या पायाजवळ जाऊन तिनं विनंती केली, माझ्या लोकांना आणि मला वाचवा, मला आणि माझ्या लोकांना वाचवा. विनंती केली. अधिकार नाही गाजवला, पत्नीपणाचा हक्क नाही गाजवला, केलेल्या चांगल्या कृतीची राजाची मर्जी प्राप्त केल्याची तिनं पावती हिसकावून नाही घेतली. तिनं नम्रतेनं मागितलं. माझ्या प्रियांनो, मार्ग काढणारी होती. शेवटचं उदाहरण सांगत आहे शुमेन करीन. तिचं नाव सांगितलेलं नाही बायबलमध्ये, पण ती राहत असणाऱ्या देशावरून तिचं नाव शुमेन करीन म्हटलेलं आहे. ही शुमेन करीन एका वृद्ध माणसाची पत्नी, अलिशाचा येणाऱ्या जाणाऱ्या अलिशा देवाचा सेवक, एलियाचा शिष्य, त्याच्यावर एलियाचं डबल अनाइंटिंग होतं. अतिशय चमत्कार महत्कृत्य तो एलियापेक्षाही जास्त करत असे. आणि तिनं त्या दासाला सांगितलं, जाताना येताना ती त्याला जेवण वाढत असे आणि जेवण देऊन त्याची सेवा करत असे. आणि नंतर तिनं नवऱ्याची परवानगी घेऊन तिनं ज्या वेळेला त्या ठिकाणी त्याच्यासाठी खोली तयार केली आणि त्या ठिकाणी तिने ज्या वेळेला त्याची सेवा केली त्यावेळेला तो म्हटला, तुला काय माग? तिनं मागितलं नाही. तुला काय हवं ते माग. तिनं मागितलं नाही. त्यानं गेझीनं सांगितलं, नोकराने सांगितल्यानंतर तिला पुत्र नाहीये, तिचा नवरा म्हातारा झाला, त्यावेळेला तिला पुत्र परमेश्वरानं प्राप्त करून दिला. त्यानं तिला आशीर्वादित केलं. झालेला पुत्र मोठा झाल्यानंतर मरण पावला. शेतात गेलेला असताना ऊन लागून ज्या वेळेला आजारी पडला त्यावेळेला नवऱ्याने त्याला घरी पाठवलं. मांडीवर तिनं घेऊन बसली. दुपारच्या प्रहारपर्यंत तिनं मांडीवर घेतलं. त्याच दासाच्या खोलीमध्ये जाऊन तिनं ते प्रेत ठेवलं, कारण तो तिच्या मांडीवर मरण पावला. तिचा मुलगा तिच्या मांडीवर मरण पावला. तिनं तो उचलून त्या अलिशाच्या खोलीमध्ये ते प्रेत नेऊन ठेवलं. आपल्या लेकराचं प्रेत मांडीवरून उचलून त्या दुसऱ्या खोलीत ठेवून तिनं दार बंद केलं. परिस्थितीवर मात करणारी होती. तिनं आकांतांड केला नाही, कुणालाही सांगितलं नाही. एकुलता एक. आता तर मुलगा मोठा झालेला होता, म्हणजे आज नवरा अजून म्हातारा झालेला होता. आता पुन्हा लेकरू होऊ शकणार नाही. तरी देखील ही तरुण स्त्री तिनं ते लेकरू आपल्या घरात ठेवलं. आकांतांडव केला नाही, नवऱ्याला सांगितलं नाही. खाली आल्यानंतर नवऱ्याला म्हटली, गाढव पाठवून द्या, नोकर पाठवून द्या, मी दासाला अलिशाला भेटून येते. सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित, ऑल इज वेल म्हणत गेली. सगळं काही ठीक आहे, सगळं काही ठीक आहे, सगळं काही खुशाल आहे. नोकराने विचारलं, सगळं काही खुशाल आहे. गेली, त्याला म्हटली कंटिन्यू हाकत देवाच्या दासाकडे चल. कार्मेल पर्वताकडे गेली. कार्मेल पर्वत चढून तिला जावं लागलं. एवढा लांबचा प्रवास केला तिने. लेकरू कुठे, प्रेत कुठे, एकटंच, कुणाला माहिती नाही.
अरे नवऱ्याला सांगितलं असतं तर रडारड झाली असती, शेजार पाजार नातेवाईक गोळा झाले असते, ती देवाच्या दासाकडे जाऊ शकली नसती. पहा तिनं बुद्धिमान होती, देवाकडून तिला प्राप्त झालेले लेकरू, देवाच्या सानिध्यात राहणारी, देवाच्या सेवकाची सेवा करणारी होती. ती त्या अलिशाकडे गेली. त्याने सांगितलं, गेहजीने विचारलं काय झालं? ती म्हटली ऑल इज वेल. तुझा नवरा वेल आहे, तुझं लेकरू वेल आहे? ती म्हटली सगळं वेल आहे, सगळं खुशाल आहे. नेगेटिव्ह शब्द काढले नाही, नेगेटिव्ह बोलली नाही, रडली नाही. गेहजीला म्हटलं नाही की तूच सांगितलं होतं की हिला लेकरू नाही, हिला लेकरू द्यावं, तूच माझी हे केली होती, आता सांग तूच त्याला ते लेकरू दिलं आणि आता मेलंय, आता काय फायदा? बोल त्याला, सांग त्याला आम्ही तसं केलं असं. पण तिने तसं केलं नाही. ती म्हटली ऑल इज वेल, सगळं काही खुशाल आहे. आणि दासाकडे गेली, ती अलिशाकडे त्याच्या पाया जाऊन पडली आणि त्याला फक्त जाब विचारला, मी तुझ्याकडे लेकरू मागितलं नव्हतं ना? मी तुझ्याकडे मागितलं नव्हतं ना? तुला म्हटलं होतं ना दासीची वंचना करू नको? एवढंच बोलली ती. गेहजीला पाठवलं त्यानं, म्हटलं हा दंड घे आणि त्याच्या मुखाला लाव, हा ही काठी घे त्याच्या मुखाला लाव, म्हणजे तो जिवंत होईल. परंतु तिचा विश्वास दांडगा होता की अलिशाच येईल, कारण तिला माहिती होतं एलियाचा दुप्पट वाटा अलिशाला मिळालेला आहे आणि तो माझ्या लेकराला जिवंत करू शकेल. त्याला घेऊनच ती निघाली, जिद्दी होती. नाही ती त्याला म्हटली काही झालं तरी चालेल, पण मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. तुमच्या जीविताची शपथ, परमेश्वराची शपथ घेऊन सांगते. त्याला घेऊन ती निघाली आणि ज्या वेळेला त्यानं पाहिलं तर तो लेकरू मेलेलं होतं. गेहजीमुळे ते लेकरू उठू शकलं नाही आणि दार बंद करून त्यानं ज्या वेळेला त्याच्या अंगावर तो झोपून त्यानं श्वास फुंकला, त्यावेळेला तो जिवंत झाला. माझ्या प्रियांनो, शांत राहिली शुभेनकरी. परिस्थिती नेगेटिव्ह होती, लेकरं मांडूवर मेलेलं होतं तिच्या. एस्तेर शांत राहिली, सगळा अधिकार होता, आकांत तांडव केलं नाही. पुरुषांनी पण लक्ष देऊन ऐका, हे प्रत्येकासाठी आहे. देवाचा आत्मा सांगत आहे, देवाचा आत्मा प्रत्येकाशी बोलत आहे. परिस्थिती अत्यंत भयंकर येते, निराशा चौबाजूने येते, कुठेही मार्ग दिसत नाहीये, देवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होत नाहीये, कर्जातून बाहेर येता येत नाहीये, त्रास देणारे लोक, कामावरचे लोक, आजूबाजूला खोटं बोलणारे, खोट्या आपल्याविषयी खोटी साक्ष निर्माण करणारे लोक, अनेक लोक निर्माण होत आहेत. त्रास देणारे लोक निर्माण होत आहेत, देवाचं कार्य पाडून टाकणारे लोक निर्माण होत आहेत. घरामध्ये वाद होतात. लेकरू आई वडिलांना समजून घेऊ शकत नाही, म्हाताऱ्या आई वडिलांची काळजी घेऊ शकत नाही आहे. त्यांच्याकडे तोंड फिरवत आहे, पाठ फिरवत आहे, बाजूला निघून जात आहे. आई वडील लेकरासाठी धाव फोडत नाही आहे. दारूच्या नशेत वाईट गोष्टींमध्ये निघून गेलेले अजूनही बाहेर येत नाही आहे. नवरा बदलत नाही आहे, लोक त्या चुकीच्या गोष्टी आहेत. बायको बदलत नाहीये, आईची सेवा करणं, नवऱ्याची सेवा करणं होत नाहीये. सतत कुरकुर 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 चालू आहे. मी पणा वाढलेला आहे, वादच वाढलेला आहे. काम पाहिजे तसं मिळत नाहीये, शिक्षण पूर्ण पाहिजे तसं होत नाही, शिक्षणाला लागणारा पैसा प्राप्त होत नाही, स्वतःचं घर प्राप्त होत नाही, कर्जात बुडालेली जमीन प्राप्त होत नाही. कितीतरी समस्या, कितीतरी प्रश्न आहे. आरोग्य प्राप्त होत नाहीये, हे गेली नाही तर ती समस्या, ती गेली नाही तर ती समस्या, या आजारात पैसा गेला, त्या आजारात पैसा गेला, त्या कर्जात, त्या वयाचा ह्याच्यात पैसा जातोय. स्वतःचेच लोक पाठ फिरवतात, स्वतःचेच लोक बदलून जातात. ज्यांना मदत केली ते बदनामी करतात, ते पाठ फिरवतात. कितीतरी समस्या, अचानकच काहीतरी संकट मध्ये येऊन जात आहे. फिलिपिकरास पत्र 4 अध्याय 6 ते 7. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. खूप सुंदर अभिवचन दिलंय. तुमचे विचार, एबिगेलचे विचार, एस्थरचे विचार, योकेबेदचे विचार परमेश्वराने राखलेले होते. कारण त्या परमेश्वरात थांबून होत्या, त्यांची वाट पाहत होत्या, विश्वासानं कृती करत होत्या. देवाची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाऊल पुढे टाकणाऱ्या होत्या, खंबीर होत्या. परमेश्वर म्हणतो खंबीर हो, धीर धर, खचू नको.
मी तुझा देव, तुझ्या संगती आहे. तू जाशील तिकडे, मी तुझ्या संगती आहे. दुसरे करंथीकरास पत्र याचा 4 अध्याय 8 वचन. आम्हाला चहूबाजूनी संकटे आले तरी आमचा कोण मारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. का? कारण विश्वास, खंबीर विश्वास, खंबीर विश्वास. आमच्या विरोधात बोलले जाते, आमच्या विरोधात कृती केली जाते, सत्ताधारी लोक आमच्या विरोधात आहेत, बळकट लोक आमच्या विरोधात होतात. विश्वास देवावर ठेवा, विश्वास देवावर ठेवा. फारो बळकट होता, समुद्रामध्ये गडप होईपर्यंत प्रचंड सैन्य, सत्ता, सर्वस्व होतं त्याच्यामध्ये. क्षणात आणि निमिषात त्या पाण्यामध्ये परमेश्वराने गडप केलं. क्षणात, वेळ कुणालाच माहित नाही, कोणत्या क्षणाला काय घडेल माहिती नाही. देव आमच्या संगती, आमच्या संगती उभा राहतो आणि आमच्या शत्रू संगती लढतो. परमेश्वराचं अभिवचन आहे यशा 49 मध्ये शेवटच्या वचनात सांगितलेलं आहे की मी तुझ्या शत्रूंना त्यांचं रक्तमांस खवायला लावेल आणि मी तुझ्यासाठी लढेल. देव आमच्यासाठी लढतो. आमच्या शत्रू सैतान, दुरात्म्यां संगती आमचं युद्ध आहे. परमेश्वर लढत आहे तुमच्यासाठी. फक्त विश्वासानं सामुग्री, त्याची आत्मिक सामुग्री धारण करा, शस्त्र सामुग्री धारण करा. 20:6 मध्ये सांगितलेली वचनाची तलवार, स्वार्थेच्या वाहना, सगळे शिरस्त्राण, सगळ्या नीतिमत्वाचं शिरस्त्राण. माझ्या प्रियांनो, शस्त्र सामुग्री धारण करून विश्वासानं आम्हाला पुढे जायचंय. ती आशावादी होती. या 4 जणी आशावादी होत्या. या 4 जणी विश्वासानं पाऊल पुढे टाकणाऱ्या होत्या. या 4 जणी थांबणाऱ्या नव्हत्या. देरे देवा खाटल्यावर नाही. लक्षात घ्या पुरुषांनो, तुम्हाला तर परमेश्वराने स्वामित्व दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे आणि यवशासारखं खंबीर व्हायला सांगितलेलं आहे. आज देवाचा आत्मा या 4 पात्रांकडून तुमच्या संगती बोलत आहे. त्या स्त्रिया असू दे, पुरुष असू दे, परमेश्वरासमोर सगळे समान आहेत. यांच्याद्वारे देवाचा आत्मा प्रत्येका संगती, ऐकणाऱ्या व्यक्ती संगती आज बोलत आहे. परिस्थिती किती भयानक असू दे, निराश करणारी असू दे, विश्वास ठेवा, विश्वासाने पाऊल पुढे टाका. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका, देवावर अवलंबून राहा. तो बुद्धिमत्ता पुरवतो, तो आम्हाला मार्ग काढण्यासाठी सामर्थ्य देतो, तो आमचे विचार त्याच्यामध्ये ठेवतो. नाहीतर आमचा गर्व पूर्ण करण्यासाठी, आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही वाटेल ते करू शकतो. प्रियांनो, आमची इच्छा, आमचा गर्व, आमचा मीपण, आमचं श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं पाप आहे. इतरांना पाडणं, इतरांना नेस्तनाबूत करणं पाप आहे. म्हणून देवाला कार्य करू द्या, देवाला तुमचा ताबा घेऊ द्या. तुमच्या विचारांमध्ये पवित्र आत्मा कार्य करू दे. माझ्या डोक्यामध्ये, माझ्या माइंड मध्ये, माझ्या विचारांमध्ये देवाचा आत्मा कार्य करणारा असला पाहिजे. सदैव आशावादी राहा, नेगेटिव्ह शब्द वापरू नका. काय म्हटली? सर्व काही खुशाल आहे, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. मृत लेकरू मांडीवर उतरवलं, एकुलतं एक लेकरू उतरवलं आणि म्हटले ऑल इज वेल, सगळं खुशाल आहे. माहिती होता कायदा, बायको असू दे, कोणी असू दे. नुकतंच वस्तीचं प्रकरण झालेलं होतं. वस्तीला आज्ञा मोडली म्हणून वस्तीला तिच्या जागेवरून काढून हाकलून देण्यात आलेलं होतं आणि त्या जागी एस्तेरला ठेवलेलं होतं. एस्तेरला माहिती होतं अहश्वरोष राजाचा कायदा काय डेंजर आहे, किती भयानक आहे तिच्या नवऱ्याचा कायदा आहे. बायको असली तरी तिला सोडलं जात नाही आहे. वस्तीचं उदाहरण तिने पाहिलेलं होतं. तरी देखील देवावर विश्वास म्हटली, मेले तर मेले. 3 दिवसाचे उपवास प्रार्थना करायला लावली, कारण एकत्र प्रार्थना केल्याचं फळ तिला माहिती होतं. ज्यावेळेला मंडळी प्रार्थना करते त्यावेळेला देवाचं सामर्थ्य उतरवून येतं. अशक्य गोष्टी शक्य होतात. म्हणून ती आमची फॅमिली आहे, ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ख्रिस्त त्याचा मस्तक आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वराच्या अधीन आणि आमचा स्पिरिच्युअल लीडर जो ठेवला त्याच्या अधीन आम्ही राहून परमेश्वरामध्ये नम्रतेने पुढे जाऊ. स्वतःला शहाणं समजणार नाही. दासाकडून चुका जरी होत असल्या तरी आम्ही परमेश्वराच्या सामर्थ्यांचा त्यांचा सन्मानच करू, सन्मानच करू. ज्यावेळेला आम्ही सन्मान करतो त्यावेळेला परमेश्वर आम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देतो.
कारण त्याच्या अभिषिक्ताचा सन्मान कर. एबिगेल अभिषिक्ताचा सन्मान करण्यासाठी गेली. वृद्ध नवऱ्याची पत्नी. अरे त्या काळामध्ये विधवा म्हणून जगणं किती भयंकर होतं. आणि ती राजाची पत्नी म्हणून, विधवा असताना राजाची पत्नी म्हणून ती राहिली. तिच्यासाठी त्याने लग्न केलं, लिगली लग्न केलं त्यानं, आणि स्वतःची पत्नी म्हणून तिला उभी केली. एबिगेलला काय सन्मान त्या स्त्रीला प्राप्त झाला. देवाच्या अभिषिक्ताची, देवाच्या दासाची, जिनं बघितलेला गर्भिष्ठ सत्ता, डोक्यात शिरलेला, डोक्यात काही शिरलं तर वेळासारखा करू पाहणारा हा नाबाल, मूर्ख म्हटले बायबलमध्ये त्याच्याबद्दल. मूर्ख माणसाची कधी आशा धरू नको. त्याच्या हातात जर सत्ता असेल तो सगळ्यांना तुडवतच जातो, अपमान करतच जातो, त्रास देतच जातो. फार भयंकर असतो, कारण त्याला सैतानाचा आत्मा चालवतो, जरी त्याला बायबल माहिती असलं तरी. म्हणून आशांसाठी फक्त प्रार्थना करणं गरजेचं. फक्त प्रार्थना, फक्त प्रार्थना, फक्त प्रार्थना. प्रार्थनेत सामर्थ्य. प्रार्थनेने परमेश्वर परिस्थिती बदलवतो. प्रार्थनेने परमेश्वर समय बदलवतो. प्रार्थनेने परमेश्वर आम्हाला देखील बदलावतो. त्या हार मानणाऱ्या नव्हत्या, जिद्दी होत्या. 3 महिने संपले ना, लेकराला सांभाळायचं, पेटार केलं तयार. लक्षात घ्या, जिद्दी होत्या, हार मानणाऱ्या नव्हत्या. लक्षात घ्या. कर्मेल पर्वत वरती चढून गेली ती. एवढं अंतर चालून गेली, गाडीवर गेली. गाडो काही फार घोड्यासारखा पळत नाही. लक्षात घ्या. लेकरू आत मेलेलं पडलंय, कोणीच ते डाव्या कडी लावली आहे आणि गेली आहे, सगळं खुशाल आहे सांगून. विचार केला नाही, जर माझं लेकरू तसंच असेल, माझा नवरा नंतर आल्यानंतर काय मिळेल, मेलेलं लेकरू टाकून त्या दासाकडे गेली, लाज नाही वाटली. सगळ्या नातेवाईकांनी तू केलं नसतं. विचार केला तिने तो नाही. तिने देवावर विश्वास ठेवला. प्रियानं, जो देवावर विश्वास ठेवतो, या व्यवहाराची पुस्तकावर विश्वास होतो, तो कदापि लज्जित पज्जित होत नाही. कशी परिस्थिती असू दे, कशी परिस्थिती असू दे. कारण माझा देव माझा उंचगड आहे. माझा देव माझा पनाह आहे. तो माझा आश्रयदुर्ग आहे. माझ्या प्रियांनो, मी त्याच्याकडे जाईल. कोणत्या व्यक्तीकडे मागायला जाणार नाही मदत. लक्षात घ्या. एस्तेर मदत मागायला कुणाकडे गेली नाही. अबिगेल मदत मागायला कुणाकडे गेली नाही. दुसऱ्या कुणाला पाठवलं नाही, ती स्वतः गेली. शुनेनकरीन स्वतः गेली, नोकराला पाठवलं नाही. योकेबेदने डांबर आणि राळ स्वतः लावलं. 3 महिने स्वतः लेकराला सांभाळलं आणि परमेश्वरावर अवलंबून राहिली. माझ्या प्रियांनो, जगाकडे बघू नका, मनुष्याकडे बघू नका. तुम्ही लज्जित पज्जित व्हाल, परमेश्वराकडे आपली नजर लावा. तो माझा उंचगड आहे, तो माझी पनाह आहे, तो माझा आश्रय आहे. आपण डोळे बंद करूया आणि परमेश्वराला म्हणूया की तू माझी पनाह आहे, तू माझा संरक्षणाचा खडक आहे, तू माझा बळकट दुर्ग आहे. मी जगाकडे पाहणार नाही, मी तुझ्याकडे पाहीन. मेरी पनाह तू है, मेरी पनाह तू है. माझा आश्रय तू आहे, तू आहे. मेरी पनाह तू है, आणि त्याला म्हणा तू माझी पनाह आहे, माझा आश्रय आहे, माझा खडक. माझ्या सगळ्या सर्वांसाठी घेऊन परत मी तुझ्या जवळ येते. मेरी
मेरा चरवा तू ही है, मेरा चरवा तू ही है, मेरा चरवा तू ही है। जब आता यीशु पास जाता ना खाली, पूरी करता है वो मेरी हर जरूरत, देता पापों से वो क्षमा, देता रोगों से वो शिफा, देता पापों से वो क्षमा, देता रोगों से वो शिफा। मेरी पनाह तू ही है, मेरी पनाह तू है। चट्टान है मेरा गढ़ है, मेरा बल है, हमदर्द है। चट्टान है मेरा गढ़ है, मेरा बल है, हमदर्द है। चट्टान है मेरा गढ़ है, मेरा बल है। यीशु चट्टान है मेरा गढ़ है, मेरा बल है, हमदर्द है। चट्टान है मेरा गढ़ है, मेरा बल है। यीशु मेरी पनाह तू ही है, मेरी पनाह तू ही है। पवित्र परमेश्वराचा देवा, देवा तू आमची पनाह आहेस, तू आमचा आश्रयाचा खडक आहेस, तू आमचा दुर्ग आहेस. आम्ही तुझे आभार मानतो बाबा. आम्ही तुझ्याकडे विनंती केली की कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू दे नको, तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलू दे. आणि तू आमची भेट घेतली, तू आमच्याशी बोलला. पवित्र परमेश्वरा आम्हाला सदैव विश्वासात खंबीर कर, आशावादी कर. आणि बाबा परमेश्वरा तू आमची पनाह आहे, तू आमचा आश्रयाचा कड आहे, तू आमची चट्टान आहे, तू आमचा दुर्ग, तू आमचा बल आहे, तू आमचा सावध आहे. तुझं समान कोण नाहीच आम्ही कबूल करतो. येशूच्या नावात, येशूच्या नावात. आणि तुझं कार्य आमच्या जीवनात होऊ दे. आम्हाला विश्वासात खंबीर असं कर, आम्हाला आशेने बाबा हर्षित कर. आणि बाबा परमेश्वरा स्वतःच्या बुद्धीवर न अवलंबून राहणार आहे, तुझ्या बुद्धीनं, तुझ्या सामर्थ्यानं, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करणार असं आम्हा प्रत्येकाला बनवून पुढे पाऊल टाकणार असं तू आम्हाला कर. येशूच्या नावात आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर. येशूच्या नावात सुटका दे, सुटका दे, सुटका दे. येशूच्या नावात. ओ यारा बाबा, ओ यारा रा यन्ना बा, ओ यारा रा यारा यतिना ना यन्ना यन्ना बा, और यारा बा. स्वीकारा, स्वीकारा, स्वीकारा. तो तुमच्या सगळ्या बंधनातून तुम्हाला मुक्तता देत आहे, तो तुमचा रोग बरे करत आहे, तो तुमचे चट्टान, तो तुमचा दुर्ग, तो शक्य परिस्थितीला हसून पाहणं शक्य होईलच होईल. पहा परमेश्वर तुमच्या लेकरांची कठीण झालेली मन बदलवत आहे, ती लेकरं तुमच्याकडे परत येत आहे. पहा तो आरोग्य देत आहे, स्वीकारा त्याचं आरोग्य, स्वीकारा. उन्नत शरवाला तो सगळी बंधनं तोडून टाकत आहे, फायनान्स मोकळा करत आहे, फायनान्स मोकळा करत आहे. त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या तेजाने तो तुम्हाला भरत आहे. ओ निनरबहा यारबा, ओ निखिल्लारा करियंदना यारबल्ला सिरबहा, हुंदिनमा शखराला, उंदन महानर महाखरबाला. डोळ्याचे विकार निघून जात आहे, निघून जात आहे. पहा तो तुमच्या डोळ्यांना स्पर्श करत आहे. लिव्हरच्या आजारातून तो बाहेर काढत आहे, तो तुमचा लिव्हर बळकट करत आहे. लिव्हरवर हात ठेवा आणि रिसीव्ह करा आरोग्य, रिसीव्ह करा. जीसस
पतीचे संबंध तो रिस्टोर करत आहे. जीसस, जीसस. तो कामावर तुम्हाला विजय प्राप्त करून देत आहे. विजय प्राप्त करून देत आहे. विजय प्राप्त करून देत आहे. सैतानाची सत्ता नाही तर परमेश्वराची सत्ता तुमच्यावर राहील आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हाला चालवेल आणि तो तुम्हाला कामाच्या ठिकाणी शांती प्राप्त करून देईल, यश प्राप्त करून देईल. आणि परमेश्वर पहा तुमच्या कामाच्या ठिकाणी त्याच्या योजना पूर्णत्वास नेत आहे. पूर्णत्वास नेत आहे. तो परिस्थिती बदलवत आहे, बदलवत आहे. आनंद स्वीकारा, स्वीकारा, स्वीकारा. तो तुमच्या शुभच आहे. तो तुम्हाला हर्षित त्याला अभिषेक करत आहे. तुमची निराशा काढून टाकत आहे. भयाची मुक्तता देत आहे. उष्ण करा बाबा बाबा बश्य करा बश्य करा. कर्जातून मोकळ्या करत आहे, कर्जातून मोकळ्या करत आहे. अशुद्ध शक्तीचं कार्य सगळं नष्ट होत आहे, नष्ट होत आहे. सगळं तुटत आहे. तो तुम्हाला सुटका देत आहे. चैन तुटत आहे, चैन तुटत आहे. तो तुम्हाला मोकळा करत आहे, मोकळा करत आहे. स्वीकारा, स्वीकारा. हात दुखत आहे त्याच्यावर हात ठेवा, खाटावर हात ठेवा. त्या ठिकाणी उडी खिल्ला सगळ्या नर्व्स मोकळ्या होत आहे, मोकळ्या होत आहे, मोकळ्या होत आहे. गुडघ्यांमधल्या वेदना जात आहे, निघून जात आहे. आजच्या क्षणाला परमेश्वर मोकळा करत आहे, मोकळा करत आहे. उडी खिल्ला शराबाला पहा. इथं बसलेल्या 2 व्यक्तींचे डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झालेले आहे, पोटाचा विकार सुरू आहे. परमेश्वराच्या पोटावर हात ठेव, विश्वासाने हात ठेव आणि आरोग्य प्राप्त कर, प्राप्त कर, प्राप्त कर. परमेश्वर आरोग्य देत आहे, आरोग्य देत आहे, आरोग्य देत आहे. उर्रा खाल्ला शराबाला, हा शराबाला उर्रा खरा बाबा 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 शखराबाला उन्नारा बहा राहला. कामावर हाय पोस्ट देत आहे, बढती परमेश्वर प्राप्त करून देत आहे. अपमान बंद करत आहे. अपमान करणाऱ्याला परमेश्वर लज्जित वंचित करत आहे. कामामुळे तुम्हाला हरेस करणाऱ्याला लज्जित आणि वंचित करत आहे. एकाच दिवसात, एका दिवसामध्ये त्याची उलटापालट झालेली तुम्ही पाहाल, तुम्ही पाहाल, डोळ्याने पाहाल. हालेलुया, हालेलुया. मॅटर मध्ये परमेश्वर विजय देत आहे. पहा भगिनी, तू अश्रू गाळत आहे, देव म्हणतो मी तुला विजय देत आहे, विजय देत आहे, विजय देत आहे. वाईट मित्र सुटत आहे, सुटत आहे, सुटत आहे, सुटत आहे, सुटत आहे. येशूच्या नावात, येशूच्या नावात तुमच्या विरोधात कारस्थान करणारे लज्जित आणि वंचित होत आहे. परमेश्वर तुम्हाला सन्मानाचं पात्र करत आहे. हालेलुया, हालेलुया. त्याने तुमचे अश्रू पुसले आहे, त्याने तुमचे अश्रू पुसले आहे. पहा, तो तुमचा थायरॉइड बरा करत आहे. थायरॉइड असणाऱ्याने आपल्या डोक्यावर हात ठेवा. रखरबा खरा कल्ला झीरा यंत्रबाला. नॉर्मल, नॉर्मल. परमेश्वर नॉर्मल करत आहे. सगळा थायरॉइड प्रॉब्लेम निघून जात आहे, निघून जात आहे, निघून जात आहे. येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात तुमची प्रकृती पुन्हा रिस्टोर होत आहे. पूर्ण करा बाबा 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 शकाराला शिकाराला ओला बाब या करावाला. तुमच्या नवरा वाईट मार्गाकडे जात आहे. परमेश्वर म्हणतो आज सुटका देत आहे, सुटका देत आहे. त्याला मी परत फिरवत आहे. आणि तो येशू ख्रिस्ताच्या चरणी लागून स्तवन करणारा परमेश्वर करत आहे. धन्यवाद करा, धन्यवाद करा, धन्यवाद करा. अशक्य गोष्टी तो तुमच्या जीवनात शक्य करत आहे, शक्य करत आहे, शक्य करत आहे, शक्य करत आहे, शक्य करत आहे.
तुझे आभार मानतो. तुझ्याच गोड विनाश चरणात माझं